माहिती का 85 किलो वजन याचा. सो हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आता आपली बकऱ्यांची गाडी आलेली आहे राजस्थानवरून. 2 वाजता येणार होते आम्ही. 2 वाजता येता येता 1 घंटा लेट. सकाळी 6 वाजता आले. यांच्या वगैरे मी पण जागाच, तर ते माझ्याबरोबर दोघा यावी पण जागेच. दादा सवी त्यावी पण आले. आता व्हिडिओ त्यावेळी येत नाही. तर गेले टेम्पो आणायला. टेम्पो घेऊन येतं, बघू फटाफट उतरून घेऊ. डायरेक्ट फार्म होतो. आता लई वैतागले. अख्खी रात जागून कडले यांच्या मगारी. यावेळी सांगित पण नव्हते की इथं आहो तिथं वावरा टाईम लागेल. आ रहा बोलत होतं फक्त 1 घंटे. इकडं बकरच जाते सगळी. इकडं बकऱ्यांच्याच गाड्या ना. तर आपल्या हायवेला डायरेक्ट सरवली पाड्याची. इथं फार्म आहे लालगोडांच्या मगारी, तरी पण येत नाही. ते बोलते इथल्या टेम्पोत टाकून घेऊन जा. वैतागले ते पण. इथल्या टेम्पोत टाकून न्यायला लागेल. बघू आता 400 टेम्पो बोलवले. आता ना आपल्यावर अर्ध खाली गेले. त्यावेळी बरंच खाली गेले आपलं. रुल्या ना फायनली आता बकरं आले ना आपल्या फार्ममध्ये. त्यांना व्यवस्थित सगळ्यांना केक टाकूचे. तर लय हैराणी गेली त्यावेळी. चढत नव्हतं वरती इथल्या. तर राजस्थानच्या बकऱ्याला नाही पाय द्यावं लागतं ना पोटॅशियम परमेटचे. तर बिमारी काय असली, ट्रकमधल्या बिमारी काही आली तर डायरेक्ट असं त्यांच्या पायावर दुखतं सगळं. असं 4 पाय त्यांचं सगळ्या बकऱ्यांचं. फटाफट असं सगळ्यांचं पाय जाऊन देतात. आता सगळे बकरे दाखवतो मला. मोठा बकरा आपला 80 हंड्रेड. त्याच्यानंतर हे 70 किलोपासून 90 किलोपर्यंत बकरं. आणि एवढे बघा. त्याच्यानंतर हे 40 किलोपासून तर 70 किलोपर्यंत बकऱ्या आहेत सगळ्या त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे 40-60 मध्ये आहे किलोपर्यंत. नंतर हे छोटं जरा 30 किलोपासून 50 किलोपर्यंत समजे. हे सगळं आहे बघा. हे पण त्याच्यानंतर आपला बॅनर आता दुसरा बनतो त्याच्यामुळे हेच ठेवले. त्याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर पण आहे माझा. आणि दुसरा आता बॅनर असा असेल बघा. आणि इकडं आपल्या बकऱ्या आणि याच्यामध्ये बकऱ्या आणि बच्चे सगळं. आणि आपला वजन काट्याचं रूम इथेच्या केला. इथं औषधांचा रूम. सगळी औषधं इथं असतात बघा. सगळे इंजेक्शन, ग्लुकोज, सिरप, स्प्रे आपला इथं असतं. सगळ्या बकऱ्यांना मक्का आणि आईपत्ती टिकले. गहू मिक्स ना. खबरला था बाम. गुलाचं पाणी भाजीतलं आता. आता जोडल्यावर व्हिडिओ बनवतो एक. सगळ्यांना खाली काढून. केवढा मोठा माझ्या मोठा आहे केलं त्यांनी वरती.
खाली उभा राहिला डायरेक्ट माझ्या पण मोठा आहे, हाईटला वरती जातं एकदम. एवढं सगळं आपल्या बकऱ्या आता भरले तसे मला खाऊन बसले. बकऱ्या आपल्या महाराष्ट्र शासनाच्या रजिस्टर्ड आहे एकदम. हे बघ सगळ्यांच्या कानाम बॅच रजिस्टर्ड आहे, कानाम बॅच त्यांचे नंबर आपला रजिस्टर आहे त्याच्यामुळं महाराष्ट्र शासनचं. बकऱ्यांच्या सगळ्या कानान ज्या माद्यान त्यांच्या सगळ्यांच्या कानान बॅच आहे महाराष्ट्र शासनच्या. त्याच्यामुळं आपल्याला सरकारी काय स्कीम असतील तर आपल्याला लगेच भेटतात. फार्म रजिस्टर आहे त्याच्यामुळं. बकऱ्यांची मस्ती झाली सगळ्यांची. आता यांना खाली करता मोठ्या बकऱ्यांना व्हिडिओ बनवतो जरा एक. आता याची काट्याची पण पूजा करायची आहे, वजन काट्याची पूजा पण करून घेऊ. आता पहिले व्हिडिओ काढून घेता खाली घेऊन यांना कुठल्याला. आता या बकऱ्यांना खाली घेत आहो, गावात पण घेत नाही ते. फोटो घराचं टेन्शन उरला उपस करत नाही. तिकडे बघा करा बघ करले का फोटो कार बघू. तर आता आपण आहे ना आपल्या काट्याचं पूजन करून घेऊन त्याच्यानंतर एक बकरा आपण तोलून बघू किती किलोचं आहे. अजून बकऱ्यांचं वजन काहीच नाही केला. आणि राजस्थानवरून आले तर ते भुकेचे बकरे आहेत, त्याच्यामुळं थोडं ते असं वातावरण चेंज आहे ना, त्याच्यामुळे थोडं वीक वाटतं. तरी पण आपण तिथं वजन केलेलं तर त्याच्या 2-3 किलो कमीच वजन पकडू आपण, कारण की येता थोडंसं वजन 1 किलो त्यावेळी काही खात पण नाही. 2 दिवस उपाशीच असतात ट्रकमध्ये, त्याच्यामुळे 2-3 किलोचा डिफरन्स असतंच वजनामध्ये. तर आता बघू आपण सगळ्यात मोठा बकरा याला घेऊ वजन करायला. पहिले काट्याचं पूजन करून घेता, त्याच्यानंतर त्याला वजन काट्यावर. आणि सकाळीच घाम बघा किती, गरमी इतके ना काही सांगू शकत नाही, डेंजर एकदम गरमी. दाणा टाकले ना खायला काहीच खाला नाही कधी. तेव्हा आता हे गवत पण आणून टाकलं, हे पण नाही खाला काहीच नाही. एकदम याचा आपला इंग्लिश गवत आहे तो पण नाही खाला. ते एवढं अख्खं भरले. आता हे वजन करायचं त्याच्यामुळे खुल्ला हो अख्खं बाहेर निघलं सगळंच. चालू आहे चालू. बकरा दरवाजा अगोदर आपण नारळ करून पटकन डायरेक्ट 2 तुकडे उधर दिखाओ ना. अबे आता 0 आहे. किती होतं बघू किती आहे. उधर दिखाओ, लंबा दिखाओ.
85 किलो वजन याचा, 85 किलो वजन याचा. आता याच्यापासून तर बघ दाखव आता 85 किलोचं वजन आहे म्हणजे हो 90 किलोचा बकरा आहे समजा तुम्ही. 3-4 किलोचा डिफरन्स असेल. 90 किलोचा बकरा आहे तर उद्या तो अजून खाईल पिईल 3-4 किलो अजून वजन वाढेल त्याचं. खाली पूर्ण खाली बघा पूर्ण बकऱ्या झाली खाली. उद्या बघा तुम्ही बकऱ्या. तर कोणाला यायचं असेल तर आपला ॲड्रेस आहे भिवंडी बायपासपासून 2-3 किलोमीटरवर आहे आपला फार्म. मामा कंपाऊंडच्या थोडा पुढे आहे पारसपाडा माधवडगाव, तिथे आपला फार्म. तर येऊ शकतो तुम्ही बकरा पाहिजे असेल तर. आणि अजून पण आपलं बकरान ते पण बकरे येतात 2-3 दिवसांत. त्यांच्यासाठी आता हे 2 गालं खाली करताव इकडं यांना शिफ्ट करताव. याच्यामध्ये ते पण बकरे इकडे येतील विकण्यासाठी. आपलंच बकरे आहेत समजा ते पण इकडं आता सेलिंगसाठी आणायचे आहेत. असं का झाले वगैरे बकऱ्यांचे केलं तो ते पण बकऱ्या सेलिंगसाठी येतील इथेशा. तर त्याची व्हिडिओ आता मी टाकता बघा तुम्ही व्हिडिओ त्याची पण. ते पण बकरे चांगल्या क्वालिटीमध्ये आहेत. ते पण आहेत. ते पण 40पासून 70, 80, 90 असे बकरे आहेत. ते पण बकऱ्या येतील इकडे विकायला. जवळजवळ 30 बकऱ्या येतील अजून नवीन. तर बघा तुम्ही आता ती बकऱ्यांची व्हिडिओ पण. तर आता राजस्थानच्या बकऱ्या आल्यावर थोडा बकरा असा नाराज असा बसलेला आहे बघा. तो समजा नाराज थोडा आहे बकरा. त्याला आता म्हणे इंजेक्शन देऊ. असं थक्का नसतं ना त्याच्यामुळं अँटीबायोटिक देतात त्याला पण. बघा तुम्ही आता तो बकरा आता थोडा नाराज होईल. त्याला पण इंजेक्शन देऊ. त्याला 40 वेळ दे बघा 3 ml. एकदम ओके होला तुला काय टेन्शन नाही. चला या बंद करा. मला बकरा मागवायचा असतील राजस्थानवरून कुठली पण काय माहिती पाहिजे असेल. मी एवढा मोठा तर नाही तुम्हाला माहिती सांगणार पण जेवढा माझ्याकडून होईल. आता मला 6वं वर्ष चालू आहे फार्ममध्ये. जेवढा मला सांगता येईल तेवढा मी सांगतो. बरेच जण येतात तिथं विचारायला कसं काय चालू करायचं आहे ते. तर त्यांना सांगतो मी असं बाबा असं करा असं करू नका ते पण सांगतो. आणि तुम्हाला माझा पेज आता इंस्टाचं पेज आहे आमचा MB गोट फार्म. तो पेजची लिंक हे टाकतो मी फोटो टाकतो. तर त्या पेजवरून तुम्ही बकरा तर त्या पेजवरून तुम्ही मेसेज करू शकता मला. तर बकरे तुम्हाला पाहिजे असतील तर. आणि राजस्थानवरून पण जर तुम्हाला बच्चे पाहिजे असतील पालासाठी तरी पण भेटतील. तुम्ही मला त्या पेजवर मेसेज करा. सर्व माहिती भेटेल आणि बकरे पण भेटतील. तुमचं जसं बजेट असेल त्या बजेटनुसार आम्ही बकरे आणून देतो. आणि किती किलोचे पाहिजेत तसे पण आणून देतो. नाशिक भिवंडी बायपासवरून नाशिकला त्याचा रोड आहे ना त्या रोडला आपल्याला मामा कंपाऊंड जिथे लाल गोडाऊन आहे तिथं आपला बॅनर पण दिसेल. हायवेलाच लागलेला आहे बॅनर तुम्ही बघू शकता MB गोट फार्मचा. तर त्या बॅनरला बघून पण तुम्ही येऊ शकता. किंवा लगेच तिथं कोणाला पण विचारला इथं MB गोट फार्म कुठे आहे तर कोणी पण सांगू. कसं बकरा पाहिजे